पुढ्या पप्पा तुम्ही गावात गेलतो का तेव्हा ना नारळाचं आपलं झाडच पडलं होतं. नारळाचं झाड पडलं होतं. हा अरे तुला शिंबूड किती आलाय बाळा? हा काय झालं परत नारळाचं? परत आम्ही लावला. मी लावला. कुठं लावला? तो का त्याला नारळाचं झाड पडल्यावर परत तो लावला. असं त्या नारळाच्या झाडावर चढली. हा मग असं खाल्लं घेतलं. हा पुन्हा बसवलं. होय चिपकवलं. फिरकीचं चिपकलं नारळ. हा. होय होय वा काय का घरात बसून लय कटाळा आलाय होय. आणि दिवस बी लय जड जाते करमत नाही ना काय होत नाही. हा तुमच्या ऑफिस मध्ये बघा की मला काम लागतंय का? ऑफिस मध्ये हा माझ्या ऑफिस मध्ये तर काही काम नाही पण माझ्या मित्राच्या ऑफिस मध्ये आहे बघ काम. आम्ही चिमलो की. तुला एक्सेल जमतो का? एक्सल एक्सल नाही जमत मला पण एम जमतय. बघताय ना मग तुमच्या मित्राला विचारून. बर बर विचारतो मित्राला आणि सांगतो परत. पण नक्की विचारा बर का. हा हा विचारतो की. हा वाट लावायची ऑफिसची. काय काय नाही ग काय नाही बाळा आ? काय खाती? बदाम. होय ही बदाम खावा लय लक्षात राहतंय. लय लक्षात राहतोय. हा नको मला लय बदाम खाल्ले ते मला काय नको. पप्पा तुमच्या फायद्यासाठी बदाम आहेत. माझ्या फायद्यासाठी? हा माझा काय फायदा आहे त्यात? मला नाही आवडत बदाम खायला. अहो पप्पा बदाम खावत जावा कधी तुम्ही लक्षात राहतंय. मला माहिती आहे बाळा पण मला नको मला नाही आवडत बदाम खायला. अहो पप्पा तुमच्याच फायद्यासाठी बदाम खात जावा कवाच बी लक्षात राहतंय. माझ्याच फायद्यासाठी? माझा काय फायदा आहे बदाम खाल्ल्यावर? अहो पप्पा मम्मी कशी तुम्हाला आठवून आठवून म्हणते म्हणजे तुम्हाला बदाम खाल्ल्यावर आठवून आठवून म्हणता येईल. अगं पर्या पळू नको ग नाही मारायचं ना. तू इकडे आपल्याला बाहेर जायचंय ग. अगं परी आहे. खाऊ काय बदाम मग? होय खाऊ काय बदाम मग. नाही तू आठवून आठवून म्हणते मग मला बी आठवायला जरा सोपं पडेल ना. किती जरी केलं ना तर तुमच्या बुद्धीत नसतो फरक पडत. हा. परी इकडे आले मी बाहेरून जाऊन त्या असं तिथं कॉर्नरला गेलेली त्याला घेऊन जाते ना आले लगेच. परी पळू नको गं, परी थांब. नाही पळू नको, त्याला ऐकू येत नाही. होय वा. चल बिड्या बस इथं. धराव काय ग लिस्ट करा मी सांगते. कशाची लिस्ट? सांगते तेवढं करावं. अहो पप्पा मम्मी सांगली ती लिहावं. 5 किलो तांदूळ. 5 किलो तांदूळ. हा 5 किलो तांदूळ. 10 किलो गहू. 10 किलो गहू. हा किराणा तर भरलाय ना? भरलाय बाबा. सांगते तेवढी लिस्ट करा पहिले. अहो पप्पा सारखं सारखं काय विचारताय हो? मम्मीला सांगितलंय ते लिहा. तांदूळ 5 किलो. तांदूळ 5 किलो. गहू 10 किलो. गहू 10 किलो. बिर्याणी मसाला 1 पाकिट. बिर्याणी मसाला 1 पाकिट. हळदीचं 1 पाकिट. हळदीचं 1 पाकिट. फ्लावर 2 किलो. फ्लावर 2 किलो. कोथिंबीरची गड्डी 1. कोथिंबीरची गड्डी 1. अजून काय राहिलं? तेजपत्ता. तेजपत्ता. मीठ. मीठ. तेल डब्बा 1.
तेल डबा एक हा काय चाललंय मला काय कळायला झालंय. अहो पंगत घालायची आपल्याला, जेवायला माणसं घालायची. जेवायला माणसं घालायचे ते? हा मला तर काय सांगितलं नाही तो ह्याच्याबद्दल. काय कसला कार्यक्रम आहे? हो आता ठरलंय. लिया 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 लिया. तेल डबा एक, हा पत्तरवळ्या 100. पंतरवाळ्या 100, हा बस. गलास. ग्लास लिया 100. बरं कार्यक्रम कसलाय तो मध्ये सांगितलं, मला बी काय सांगितलं नाही काय नाही. अहो आपली शेजारी नाही का, हा तुला लॉटरी लागली, लॉटरी. लॉटरी लागली? हा लॉटरीचा आणि ह्या सामानाचा आणि आपल्या ह्याचा काय संबंध? तिला लॉटरी लागली म्हणून मी पंगत द्यायला लागले. लॉटरी तिला लागली हा आणि जेवण तू द्यायला लागली. हा अख्ख्या वस्तीला जेवण द्यायचंय म्हणायचं मग. हो अख्ख्या अगं वस्तीला पण काय जेवण पागल बिगल झाली का काय? तिची लॉटरी तुझा काय संबंध आहे का? द्यायचं. शांत राहावं. आणा जाऊन सामान. अहो पप्पा त्याला लॉटरी लागली. 2 दिवस झालं लॉटरीचं कागद उडकतात. अख्ख्या घरात शोधतात. तिकीट काही गव्हा नाही. आनंद झालाय मम्मीला. मम्मीला खुश झाली म्हणून मम्मीला वस्तीला जेवण द्यायला ठरवलंय. आणा जाऊन सामान. अहो पप्पा एकटी तर मम्मी जळती त्यांच्यावर.